कारणावाचून आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं की आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असतं. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं. कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण माळणे ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कुणी आहे. आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो, म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो. हे जसं खरं तसंच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागावं. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये. उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.